कॅसिनो, चमचमती दुनिया. इथले दारूचे ग्लास चमकत असतात. इथल्या लोकांच्या अंगावरचे कपडे चमकत असतात. इथं श्रीमंती चमकते, पैसा चमकतो, पण सगळ्यात खतरनाक विषय म्हणजे इथं नशीब चमकतं. आकड्यांच्या जीवावर. कॅसिनोची ही चमक बघायची म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं गोवा. गोव्यातल्या समुद्रात जाऊन दौलत जादा केलेली किंवा मग नुसतंच काठावर बसून गुणाकार केलेली दोन्ही टाईपची गाबडे आपल्याला माहिती असतात. हे कॅसिनोचं फॅड महाराष्ट्रात येणार अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती. कॅसिनो सुरू करायची परवानगी द्यायची मागणी करत कुणी न्यायालयात गेलं की या चर्चांना बळ यायचंच. पण राज्य सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयात 1976 पासून अस्तित्वात असलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदाच रद्द केला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रात कॅसिनो सुरू होणार नाहीत. कॅसिनो नावाची चमचमती दुनिया नसली म्हणून काय नशीब चमकायचं आणि डुबायचं राहत नसतंय. कारण या चमचमत्या दुनिये इतकीच एक पॉवरफुल गोष्ट आपल्याकडे फेमस आहे, मटका. ओपन, क्लोज, डे, नाईट, मेंढी, चिठ्ठी, पाना आणि जॅकपॉट हे आकड्यांच्या भाषेतले शब्द कधी ना कधी आपल्या कानावर पडलेले असतात. नसतील पडले तर एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर गुलाबी पिवळे कागद आणि आकड्यांचे तक्ते पाहिलेले असतात. समजा तेही नसेल तर वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या दंतकथा ऐकलेल्या असतात. 0 ते 9 या आकड्यात घुमणाऱ्या या मटक्याच्या दुनियेची भाषा कशी असते, मटका काय असतो, पाहूयात या व्हिडिओमधून. मटक्याची सुरुवात झाली न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधून फुटणाऱ्या आकड्यांमधून. न्यूयॉर्कचा कॉटन बाजार उघडतानाचा जो दर असायचा त्याचा शेवटचा आकडा ओपनला आणि बाजार बंद होताना जो दर असायचा त्याचा शेवटचा आकडा क्लोजला असे अंदाज लावले जायचे आणि त्यावर मटका खेळला जायचा. मटका सुरू केल्याचं क्रेडिट जातं कल्याण भगतला. वरळी भागात किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या भगतनं न्यूयॉर्क कॉटन बाजारातल्या भावावर 9 पट पैसे रिटर्न द्यायच्या स्कीमवर मटका सुरू केला असं सांगतात. पुढे न्यूयॉर्क कॉटन बाजारानं आपली दर काढायची प्रक्रिया बदलल्यानं मटक्याचे आकडे काढायची सिस्टीमही बदलली. कल्याण भगत हा धंदा लपून छपून करत असला तरी मटक्याला ग्लॅमर मिळवून दिलं ते कधी काळी त्याच्याच अंडर काम करणाऱ्या रतन खत्रीनं. खत्रीनं स्वतःचा मटका सुरू केला. 9 ते 99 पट रिटर्न द्यायला लागला. कापसाचे भाव येणं बंद झालं तेव्हा त्यानं आकडा काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आणल्या. त्यानंच आणलेली पत्त्यांची पद्धत हेच ठरली आणि त्यानंतर नक्की झाली मटक्याची भाषा. पत्त्यांच्या कॅट मधल्या 52 पानांपैकी प्रत्येक रंगाची गुल्ल्या, राणी आणि बादशाह अशी 12 पानं साईडला काढले जातात, ज्याला म्हणतात भावली बाजूला काढणं. मग उरतात एक्का ते दस्सी अशी प्रत्येक रंगाची 10 पान. या 10 पानांना सेपरेट कोड वर्ड असतात. एक्क्याला एक्का, दुर्रेला दुवा, तिर्रेला तिया, चौक्याला चॉकलेट किंवा चौवा, पंजाला काँग्रेस, छक्क्याला छगन, सत्याला लंगडा, अठ्ठ्याला अठ्ठा, नवव्याला नैला, दस्सीला मेंढी किंवा जिलेबी. आता हे कोड वर्ड भागानुसार बदलत राहतात. या पत्त्यांमधूनच निघतात मटक्याचे आकडे. या 40 पत्त्यांमधून 3 पत्ते उघडले जातात. ते कसेही आले तरी ते 1, 2, 3 अशा चढत्या क्रमात लावून घेतले जातात. म्हणजे समजा सत्ता, एक्का आणि पंजा अशी पानं आली तर ती लावताना एक्का, पंजा आणि सत्ता अशीच लावली जातात. मग 1 अधिक 5 अधिक 7 अशी टोटल मारली की आकडा येतो 13. या बेरजेतला शेवटचा आकडा 3 असतो त्यामुळे ओपनचा आकडा फुटतो 3. या आकडा फुटण्याला खबर आली असं म्हणतात. ओपनची खबर आली की काही वेळानं क्लोजची खबर येते. क्लोजसाठी पण 3 पत्ते निघतात. समजा क्लोजला दुर्री, चौवा आणि छक्का निघाला तर टोटल येते 12 आणि आकडा फुटतो 2. ओपनची आणि क्लोजची खबर आल्यावर पुढच्या 3 मिनिटात जगभरात पोहोचते. हे 3 मिनिटांचं गणित इंटरनेट आणि मोबाईल यायच्या आधीपासूनचं. ओपन किंवा क्लोजचा आकडा लागला तर एका रुपयाला 9 रुपये मिळतात. जर समजा ओपन आणि क्लोज दोन्हीचे आकडे लागले तर जोड लागली असं म्हणतात. जोड लागल्याचे एका रुपयाला 90 रुपये मिळतात. ओपन आणि क्लोजच्या खबरा येण्यात वेळ असण्यामागेही लॉजिक आहे. जर एखादा ओपनच्या आकड्यात हरला असेल तर क्लोजला पैसे लावून त्याला भरपाई करायचा चान्स देण्यात येतो. ओपन, क्लोज आणि जोडच्या पुढचा विषय असतो पाना. पाना लावताना ओपन किंवा क्लोजला कुठले 3 आकडे येतील ह्याच्यावर डाव खेळायचा. या पाण्यात पण वेगवेगळे प्रकार असतात. सिंगल पाण्यात 3 आकडे वेगळे असतात. उदाहरणार्थ एक्का, पंजा, सत्ता. सिंगल पाना लागला तर एका रुपयाला 120 रुपये मिळू शकतात. हा एक गोष्ट क्लिअर करतो, हे भाव ठिकाणानुसार बदलूही शकतात. डबल पाण्यात 2 आकडे सेम असतात. उदाहरणार्थ एक्का, पंजा, पंजा. डबल पाण्याला रुपयाला 200 रुपये निघतात.
मग येतो ट्रिपल पाना. या तिन्ही आकडे सारखे असतात. उदाहरणार्थ 3 एक्के. ट्रिपल पाण्याला रुपयाला 500 रुपये भाव मिळतो. मग नंबर लागतो सायकल पाण्याचा. हा थोडा किचकट विषय असतो. याच्यात कुठलीही 5 पानं लावायची असतात. समजा 1 2 3 4 5 लावले तर 1 2 3 1 2 4 1 2 5 1 3 4 1 3 5 1 4 5 2 3 4 2 3 5 2 4 5 3 4 5 अशी 10 पाने तयार होतात. त्या पाण्यांमधला कोणताही एक पाना लागला तर पाना 5 झाला असं म्हणतात. सायकल पाना लावताना एकीत किंवा बेकीत म्हणजे समविषम आकडे लावायचे असतात असंही सांगितलं जातं. या पाण्यात आणखी 2 प्रकार असतात, गुणिले पाना आणि जॅकपॉट. गुणिले पाण्यात ओपन आणि क्लोजच्या आकड्यांची बेरीज लावायची असते. म्हणजे ओपनचा आकडा 3 आणि क्लोजचा आकडा 2 अशी 32ची ब्रॅकेट तयार होते. आकडा लावणाऱ्यानं 32चा गुणिले पाना लावला असेल आणि 32चा आकडा आला असेल तर त्याचा गुणिले पाना 5 झाला असं म्हणतात. गुणिले पाना 5 झाला तर रुपयाला 800 रुपये भाव मिळतो. ब्रॅकेटमध्ये 00 म्हणजेच डबल मेंढीपासून 99 म्हणजेच 2 नैल्यांपर्यंत कुठलाही आकडा लावता येतो. हा डबल आकडा लागलाच तर गेम आली किंवा गेम झाली असं म्हणलं जातं. पण सगळ्यात मोठा विषय असतो तो जॅकपॉटचा. समजा ओपन आणि क्लोजला लावलेले दोन्ही पाने लागले तर जॅकपॉट लागला असं म्हणतात. जिथं रुपयाला 10,000पर्यंत रिटर्न मिळतात असंही सांगितलं जातं. या नंतरचा पार्ट येतो कट गेमचा. समजा एक्का आणि छक्का असे आकडे लावले असले तर आकडे 16 किंवा 61 असे लागलेले असतात. त्यानंतर विषय येतो लढ लागण्याचा. एखाद्याचं नशीब लईच जोरावर असलं तर त्याची लढ लागू शकते. म्हणजे बघा, कल्याणचे ओपन क्लोजचे आकडे लावले असतील 3 आणि 2 आणि नंतर उघडणाऱ्या मुंबई बाजाराचे ओपन क्लोजचे आकडे लावले असतील 5 आणि 6. मग दोन्ही बाजारानंतर 3 2 5 6 असे आकडे आले तर लढ लागली म्हणतात. एका पाठोपाठ उघडणारे 2 बाजार घेऊन लढीचे आकडे लावता येतात. ज्याला 25 पैशाला 100 रुपये भाव मिळतो असंही सांगण्यात येतं. आणखी एक खतरनाक ट्रिप असते, ती म्हणजे लाल घरांची. तुम्ही मटक्याचे चार्ट बघितले तर त्यावर काही लाल आकडे दिसते. हे असतात लाल घर. मटक्यात 0 ते 9 या प्रत्येक अंकाचं एक कट घर धरलं जातं. 0 ते 5 9 ते 4 1 ते 6 असे 5 अंक वाढवून आलेले आकडे त्या त्या घराचं कट घर असतं. 05 00 50 55 11 16 61 66 या आकड्यांना लाल घर म्हणलं जातं. पण लाल घर लागण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे अट्टल खेळणाराही लाल घराचा आकडा खेळायला कचरतात. मटक्याच्या बाजाराची ही वेगळी भाषा असते. मटक्याचा धंदा करणारा नफा तोटा किती होईल याचा अंदाज लावतो, ज्याला लेवल काढणं असं म्हणतात. तर काही जण जितका धंदा परवडतो तेवढा करून बाकीचा आपल्या वरच्या माणसाकडे देतात. याला म्हणतात खायला परवडणं. जेवढा धंदा खायला परवडतो त्याला धंदा आत ठेवणं असं म्हणतात आणि जेवढा खायला परवडत नाही त्याला धंदा बाहेर काढणं. काही काही ठिकाणी फुलभाव ही कन्सेप्ट पण जोरात चालते. साधारणपणे मटक्यात रुपयाला 9 रुपये देऊन 1 रुपया खातात, पण फुलभावात रुपयाला 10 रुपये मिळतात. हे फुलभावाचं गणित रुपयाचं वाटत असलं तरी जॅकपॉटला बाजार भावात 10,000 मिळत असले तर फुलभावात 15,000 मिळतात. या विषयातली आणखी एक खासियत म्हणजे ठिकाण बदललं की भाषा बदलते. कोकण मुंबई पट्ट्यात खायला परवडणं हा शब्द असेल तर अमरावतीत त्यालाच खायावळी म्हणतात. विदर्भ मराठवाड्याच्या पट्ट्यात डबल आणि ट्रिपल पाण्याचं नामकरण ज्यूट आणि परेल असं होतं. डे मधूर, नाईट मधूर, वरळी बाजार, टाइम बाजार, डे मिलन, तारा मुंबई डे, राजधानी डे, बालाजी किंग डे, कल्याण अशा बऱ्याच नावांनी हे मटका बाजार फेमस आहेत. मटक्यामुळे फक्त मटका खेळणारे आणि चालवणारेच गब्बर झालेत अशातली गोष्ट नाही, तर मटका कसा खेळायचा हे शिकवणाऱ्यांनीही मजबूत पैसा छापला. रतन खत्रीनं तर पेपरवाल्यांना हाताशी धरलं. कुठला आकडा लागायचे चान्सेस जास्त आहेत याची टीप द्यायला पेपरमध्ये शुभांक छापून यायला लागले. हळूहळू त्यांची जागा पॅनल चार्टने घेतली आणि 4 दिवसांनी कुठला आकडा येणार ज्याला टन किंवा बोगी म्हणतात त्याचाही अंदाज येऊ लागला. बऱ्याचदा हे आकडे लागायचे तर बऱ्याचदा फसायचे. हे पेपर मधल्या आकड्यांची क्रेज इतकी खतरनाक पसरली होती की कित्येक लोक फक्त या आकड्यांसाठी पेपर विकत घ्यायचे. पण आकडा काढायचं प्रत्येकाचं लॉजिक वेगळं होतं. हा सगळा खेळ अंदाजाचा वाटत असला तरी यात लॉजिक शोधून कागदावर आकडेमोड मांडणारे आणि ती खरी ठरवून दाखवणारे आकडे तज्ञ मटक्यामुळेच घडले.
एक किस्सा असाही सांगितला जातो की एका फेमस पेपरच्या व्यंगचित्रात किती रेघा किंवा किती पात्र आहेत त्यांची बेरीज करून लोक आकडा लावायचे. हा आकडा जेव्हा बसायला लागला तेव्हा व्यंगचित्रकाराला आकडा ओळखण्याची कला शिकवण्यासाठी फोन यायला लागले होते. लोक आपल्या आजूबाजूच्या म्हाताऱ्यांना मित्रांना पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काढूनही आकडा लावायचे. म्हणजे स्वप्नात साप दिसला तर सत्ता लावायचा, पण साप एकटाच असेल तर जोड लावायची नाही. जिवंत माणूस दिसला तर एक्का, आणि लग्नाच्या वयातली मुलगी दिसली तर नाहीला. अशी गुंतागुंतीची गणित गावानुसार बदलायची आणि अनेकदा लागायची. मटक्याच्या अड्ड्यावर धाडी पडतात, अड्डे बंद होतात आणि पुन्हा सुरू होतात. पण मटक्यावर एक समांतर अर्थव्यवस्था सुरू असते हे सत्य कोणालाच नाकारता येत नाही. लॉकडाऊनमध्ये जितका त्रास वाईन शॉप बंद झाल्याचा झाला नव्हता, त्याच्या डबल गणित मटका बंद होण्यामुळे बिघडली होती. कल्याण भगत मडक्यात चिठ्ठ्या टाकायचा आणि त्यातून आकडे काढायचा. ही मटक्याची जगमान्य थेअरी कल्याण भगतच्या पोराला तेवढी मान्य नाही. त्याचं म्हणणं होतं, लोक मडक्यातून चिठ्ठ्या काढायचे ते बघून माझ्या बापानं या धंद्याला मटका हे नाव ठेवलं. तर पत्ते काढून नशीब फिरवणाऱ्या रतन खत्रीच्या बाबतीत असं सांगतात की रतन खत्रीला पकडल्यावर धावून येणारे वकील राम जेठमलानी युक्तिवाद करायचे की पत्त्यांच्या कॅटमधून पत्ते काढून ते उपडे टाकणं हा काही गुन्हा नाही. मग एखाद्या माणसानं उपडे टाकलेल्या पत्त्यांवर इतर लोक पैसे लावतात, यात त्या माणसाचा काय गुन्हा? या युक्तिवादावर खत्री सुटायचा आणि ओपन क्लोजची गणित पुन्हा नव्यानं लागायची. एक मात्र आहे, या मटक्यानं जितके संसार बसवले त्याच्या कित्येक पट उद्ध्वस्त केले. रंकाचे राव किती केले माहीत नाही, पण रावाचे रंक मात्र अनेक झाले. याचा नाद आयुष्याचं काय करू शकतो हे सोप्या भाषेत सांगायचं तर जेवायला बसायच्या वेळेस ओपनचा आकडा फुटायचा, जो लागला नाही की जेवण जायचं नाही. आणि झोपायच्या वेळी क्लोजचा आकडा फुटायचा, जो लागला नाही की झोप लागायची नाही. थोडक्यात, ओपन खाऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही. आणि या आकड्यांच्या नादापायी निसटून जातं आकड्यांपेक्षा जास्त किमतीचं आयुष्य.